गाईज आम्ही चाललो आता एकविरेला. तर मगापासून गाडी चालू होतो. तर आता घाट लागलेला आहे, माझ्याकडे लायसन नाही. तर आणि पुन्हा गाडी मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत वरती. आता इथं आपण उटी घ्यायचो आहोत सर्व, आणि इथं मित्र परिवार आपले सर्व आहेत. तर आपण सर्वांना विचारूया का कसा वाटला त्यांना प्रवास. तर आदित्य, कसा वाटला तुला प्रवास? एक नंबर. अविदा, तुला कसं वाटलं? मस्त मस्त. कुणाल हा आमच्या ग्रुप मधला सर्वात भारी मुलगा. तर दादा तुला कसा वाटला प्रवास? मस्त होता, फक्त ट्रॅफिक होती. हा, भरपूर ट्रॅफिक होती. दादा तुला कसा वाटला? प्रवास मस्त होता, पण आम्ही आमच्या गावातला संदेश घरातला खूप मिस केला. अरे बापरे बापरे, तो एक तो चांगला आहे. याचा नवस आहे, तर याचं पुढच्या वर्षी आपण लग्न करणार आहोत. तर हा नवस करायला आलेला आहे. तर दादा तुझं काय नवस आहे? नवस काहीच नाही, खाली एक ओटीवाला भेटला, म्हणतो 4 महिन्यात पत्रिका होईल म्हणून. 4 मिनिटात भेटली ना. बरोबर आहे. संदेश घरातलं वैशिष्ट्य चांगला फोटोग्राफर होता, आला नाही, तर त्याला गाडीच नाही भेटली. बरोबर आहे. चला आता आपण वरती जाऊया. आता उत्तर व्हिडिओ घे. आई माऊलीचा दर्शन वगैरे घेतलेलं आहे आपण. आता सर्व मित्रमंडळी फोटो काढत आहेत, व्हिडिओ वगैरे काढत आहेत. त्याच्यासाठीच ते आलेले आहेत. आता पोचलेलो आहोत खायला शौर्यवाड्यामध्ये. खूप फेमस हॉटेल आहे इथलं. तर बघूया आता चव कशी आहे. आता जाऊया, ऑर्डर देऊया आणि मस्त खाऊया. अशा प्रकारे प्रतीक पवार यांची गाडी भेटल्याबद्दल यांचं भरपूर अभिनंदन करतो. आणि एकविरा देवीवरून खूप मोठा मानाचा हार त्यांच्याकडून गाडीसाठी घेतलेला आहे, तो आम्ही घालतो.
आता मला लग्न झालंय. अरे ग्रुप आहे, बायको पाळले. गाडी लागली नाही बरोबर. तर चला बघूया आतमध्ये कसं काय काय आहे मेन्यू शौर्यवाड्यामध्ये. तर चला बघूया. तर मित्रांनो आता ऑर्डर दिलेली आहे. तर आता ऑर्डरची वाट बघत आहोत. स्टार्टर विटर हे बघा नुसता कचरा गेला आहे. स्टार्टर खाऊन बसलेले आहेत, जाम भुकावलेले आहेत. ही जोडी डेंजर आहे. तर इथं आम्ही खूप खा खाल्लेला आहे आणि 4000 बिल झालेलं आहे. तर अविनाश बैलमारे यांनी सर्व पेमेंट दिलेलं आहे. तर त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो. तर कसं वाटलं शौर्यवाड्याचा एक्सपिरियन्स शेअर करा तुमचा. एक्सपिरियन्स काहीच नाही माझ्याकडे. एक्सपिरियन्स सारखं काही नाही त्या बिलामध्ये. ठीक आहे. कुणाल दादा तुमचं काय म्हणणं होतं, कसं होतं जेवण? काहीच म्हणणं नाही. आम्ही इथं आता सनसेट पॉईंटला थांबलेलो आहेत. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे सनसेट पॉईंट कसा मस्त दिसत आहे. तर तुम्ही बघा. तर आम्ही इथं मस्त खूप फोटो वगैरे काढलेले आहेत आणि आता हे 100 रुपयावरून भांडत आहेत. तर आमचा काही संबंध नाही, आम्ही आमचे पैसे दिलेले आहेत त्यांना.